हँडरायटिंग अनालिसिस साठी आलेलं हे हँडरायटिंग आहे. तर मी अनालिसिस करत आहे. या हँडरायटिंगची साईज ही स्मॉल आहे, परंतु टी बार हा उजव्या साईडला जास्त जाणारा आहे. मग असं याचं अनालिसिस आहे की हा इंट्रोवर्ट आहे, म्हणजे स्वतःच्या फिलिंग एक्सप्रेस करत नाही. राग तर येतो पण एक्सप्रेस करता येत नाही. मग हा काय करतो, स्टॅकिंग करतो. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, आणि जेव्हा सहन होत नाही, गळ्यापर्यंत येतं, तेव्हा मात्र तो एक्सप्लोड होतो आणि तो कोणालाही ऐकत नाही. मग हातातली वस्तू फेकून देईल, एवढा रागवेल की तो समोरच्याला म्हणजे झेपणारही नाही. एवढ्या प्रमाणात तो चिडलेला असतो आणि हायपर झालेला असतो. तर हे जे अनालिसिस आहे याच्यामुळं काय होतं की मुलं स्वतःचा बॅलन्स हरवून जातात आणि मी काय करतोय हेच त्यांना कळत नाही. तर नेहमी टी बार हा बॅलन्स असणं महत्वाचा आहे. ही रील कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा अँड सेव्ह करा.